नमस्कार मंडळी, मी प्रियंका कुकविथ प्रियंका मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण काही महत्त्वाच्या आणि खूप इंटरेस्टिंग अशा काही टिप्स पाहणार आहोत। पण त्या अगोदर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल, जोपर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। 1. आठवड्यातून एक वेळा केसांना कोरफड अवश्य लावावे। 2. ज्या दिवशी आपल्याला केस धुवायचे आहे त्याच्या आदल्या दिवशी केसांना तेल लावावे, म्हणजे केस धुतल्यानंतर केस कधीच गळत नाही किंवा तुटत नाही। 3. रात्री झोपण्यापूर्वी दात घासून झोपा, म्हणजे दात किडणार नाहीत। ही टिप्स लहान मुलांसाठी आहे। 4. रात्री झोपताना कधीही जास्त पाणी पिऊ नका। जर तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर झोपायच्या अगोदर अर्धा तास अगोदर पाणी प्या। 5. नेहमी रात्री लवकर झोपण्याची सवय असावी। 6. जे काही जड अन्न खायचे आहे ते सूर्यास्तापूर्वी खावे, सूर्यास्तानंतर नाही, हे नेहमी लक्षात ठेवावे। 7. अन्न खाताना कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका। रागाच्या भरात कधीही अन्न खाऊ नका। आधी स्वतःच शांत करा, मगच अन्न खा। 8. सूर्यास्तानंतर कधीही दही खाऊ नका। दही वापरण्याचे सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ। 9. आंबा जेवणासोबत किंवा जेवणानंतर खाऊ नये किंवा रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाणं टाळावे, यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते। 10. एक ग्लास पाण्यात 8 ते 10 कडुलिंबाचे पाणी उकळा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या। बादलीभर पाण्यात मिसळून अंघोळ करा, संसर्ग आणि सूज पूर्णपणे निघून जाईल। 11. जेवणानंतर 2 चमचे इसबगोल दुधासोबत घेतल्याने पोटात गॅस होत नाही। 12. बडीशेपचा रस दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस कधीच पांढरे होत नाहीत। 13. रोज झोपण्यापूर्वीच्या 2 बिया 1 ग्लास दुधासोबत खाल्ल्याने मूळव्याध दूर होतो। 14. तुपात भाजलेले अद्रक खाल्ल्याने कफ नाहीसा होतो आणि उष्णतेपासून बचाव होतो। 15. अंधुक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी आणि सेंधव मिसळून सकाळी आणि संध्याकाळी प्यावे। 3 महिने याचा उपयोग केल्यास खूप फायदा होईल। 16. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते। जॉईंटच्या समस्या आणि ऑस्टिओमध्ये दररोज बाजरीची भाकरी खाणे खूप फायदेशीर असते। 17. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर आणि 1 चमचा मध मिसळून रोज सकाळी आणि संध्याकाळी पिल्याने यकृताची कमजोरी दूर होते। 18. पचन संस्था सुरळीत ठेवण्यासाठी जेवल्यानंतर ताज्या अद्रकाचा 1 छोटा तुकडा चावून खावा, पचनक्रिया बरोबर राहते। 19. रात्री कमी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो, त्यामुळे रात्री कधीही पोटभर जेवू नये। नेहमी 1 ते 2 चपाती खाल्यावर उपाशी राहावे। 20. 9 ते 10 बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी ते पूर्ण खावे आणि त्यावर गाईचे दूध प्यावे, यामुळे दृष्टी सुधारते। 21. त्रिफळा चूर्ण पाण्यात भिजवून सकाळी गाळून त्या पाण्याने डोळे धुतल्यास दृष्टी सुधारते। 22. कंबरदुखीवर प्रभावी घरगुती उपाय म्हणजे 100 ग्रॅम मोहरीच्या तेलात 20 ग्रॅम कापूर मिसळा, कापूर चांगला वितळा की मग कमरेला हलक्या हाताने मसाज करा, कंबरदुखीमध्ये फायदा होईल। 23. मधुमेह असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर वरदान आहे। कोथिंबीरीच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिन वाढते आणि रक्ताची पातळी नियंत्रणात राहते, चांगली झोप येते। 24. कलिंगडाचे नियमित सेवन केल्याने त्यामुळे किडनी स्टोन होत नाही। 25. केस गळती होत असेल तर लिंबूची साल 1 चमचा तूप टाकून मिक्सरला बारीक करा आणि तो लेप केसांना लावून ठेवा। 10 मिनिटांनंतर केस धुतल्याने फरक जाणवेल। 26. उभे राहून पाणी पिल्याने गुडघेदुखीचा त्रास होतो। 27. आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि तारुण्य टिकवण्यासाठीही खूप मदत करतो, त्यासाठी आवळा किंवा आवळ्याचे लोणचे जरूर खावे। 28. नारळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही, तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे व्हिटॅमिन सी असते। 29. लसणाच्या 1 ते 2 पाकळ्या खाल्ल्याने पोट साफ होते आणि रक्त पातळ राहते। 30. जर तुमचे हाडे गुडघे कंबर दुखत असेल तर आहारातील खावे। 31. फरशी आहारात तीळ खावे। फरशी पुसताना खडे मीठ टाकून पुसावे, यामुळे किडे आणि माशांपासून सुटका होते। 32. खजूर मिसळून म्हशीचे दूध पिल्याने तुमची उंची लवकर वाढते। 33. रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपताना पायांना खोबरेल तेलाने मसाज करावा। 34. जर सतत तुम्हाला चक्कर येत असेल तर
पाणी प्यावे. 35. हिरव्या भाज्या खाल्ल्याने ॲनिमिया होणार नाही. 36. खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. 37. आपण काळे असो, गोरे असो, सावळे असो किंवा कितीही वय असो, सुंदर असो नसो किंवा असो, चेहऱ्यावर तेज राहण्यासाठी एक विलायची पाण्यात टाका, त्यातच खडीसाखर टाका, हे रात्रभर झाकून ठेवा, तसेच सकाळी प्यावे. सकाळी रिकामे पोटी घ्या. हा उपाय 40 दिवस करून बघा, 100% फरक पडेल. 38. कुठलीही भाजी ही कमीत कमी पाण्यात शिजवावी, भाजी चविष्ट होते. 39. कुठल्याही भाजीला तरी आणण्यासाठी गॅस मंद ठेवावा, त्यामुळे रंग आणि तरी छान येते. 40. भाकरीचे पीठ जास्त दिवस झाल्यावर भाकरी येत नाही, तर पीठ मळताना थोडेसे कोमट पाणी करा, म्हणजे भाकरी छान येईल किंवा येतील. 41. मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1 ते 2 केळी खावी, काटा निघून जातो. तर मैत्रिणींनो, या अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कुक विथ प्रियंका मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ